मुंबईमध्ये गणपती आगमनावेळी मोठी दुर्घटना। भुलेश्वरमध्ये 22 फूट गणपतीची मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। तोल गेल्यानं घटना घडली, प्राथमिक माहिती। दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती मुलांसह मुलींनीही शिव्या दिल्या, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींना फक्त मुलींच्याच शिव्यांवर आक्षेप। मुलींच्या शिव्यांना सांस्कृतिक शॉक म्हणणाऱ्या मोदींवरती राहुल गांधींचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ आणि सरसंघ चालकांची विचारधारा मनुस्मृतीची। पुण्यातल्या छात्रो की गुंज या कार्यक्रमातून राहुल गांधींचा मनुस्मृतीवरून निशाणा। नागपूरमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश। मंत्री अशोक उईकेंकडून विद्यार्थ्यांच्या 14 पेक्षा अधिक मागण्याही मान्य। उईकेंनी दिलेल्या आश्वासनानंतर 10 दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन हे स्थगित। मुख्यमंत्री फडणवीस आज जैनजींसोबत संवाद साधणार। नागपूरमधील रेशीमबाग मैदानात कार्यक्रमाचं आयोजन। जैनजींच्या मनातील प्रश्नांना फडणवीस स्वतः उत्तर देणार। कॉक्रोच जनता पार्टी आता राज्यभरातील सरकारी शाळांची पाहणी करणार। विद्यार्थ्यांच्या पालकांना देखील सोबत घेऊन जाणार। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघरमधील शाळेतील सुविधांचा आढावा घेतला जाईल। केंद्रात मंत्रिपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना, मात्र ते कुणाला द्यायचं हे नेत्यांच्या हातात। मला मंत्रिमंडळामध्ये संधी मिळण्याचे 100% चान्सेस। परभणीचे खासदार संजय जाधव यांच्याकडून हा विश्वास व्यक्त। छत्रपती संभाजीनगरमधील मुलासह आई वडिलांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलिसांचा खुलासा। आयफोनचे 1-2 हप्ते थकले, त्यामुळे कुणाल आणि वडिलांमध्ये वाद होता। पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडेंचा हा दावा, तर नातेवाईकांनी मात्र हा दावा फेटाळला।